नमस्कार मैत्रिणींनो, आपण इथे व्हेजिटेबल भात बटाटा, सिमला मिरची, 2 आपल्या साध्या मिरच्या हिरव्या, आलं लसूणचे तुकडे करून घेतलेले आहेत, गाजर, कांदा उभा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेले आहेत, राजमा घेतलेला आहे आणि बघा भात शिजून अर्धा शिजून घेतलेला आहे। मस्त भात आहे आपला, बासमती तांदूळ आहेत आणि खूप लंबे लंबे आहेत। चला तर आता आपण बनवण्यासाठी घेऊया। गॅसवर इथे एक भांडं ठेवलेलं आहे, त्यात आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया। आणि त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया। आणि लगेच आलं आणि लसूणचे तुकडे टाकून दिलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या टाकून दिलेले आहेत। चला तर छानशा परतून घेऊया आपण आणि लगेचच कांदा टाकून देऊया। तो पण छानसा परतून झालेला आहे। आता आपण इथे टोमॅटो टाकून दिलेले आहेत, गाजर टाकून दिलेले आहेत, सिमला, मस्त परतून घेतलेला आहे आपण। आता लगेचच आपण बटाटा टाकून देऊया। सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये। तर राजमा टाकून देऊया। छान लागतो राजमा। तर थोडंसं आपण हळद टाकून घेऊया, लाल तिखट टाकून घेऊया, पुन्हा एकदा छानसं परतून घेऊया, कारण आपल्याला परतून भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत, कारण आपला भात आधी शिजवलेला आहे। आता मीठ टाकून घेऊया। आता त्यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून देऊया, कारण आपल्याला भाज्या पहिल्या शिजवून घ्यायच्या आहेत। चला तर आता आपण झाकण ठेवून देऊया। बघूया शिजल्या की नाही आपल्या भाज्या। छान शिजलेल्या आहेत, बटाटा पण शिजलाय, राजमा पण शिजलाय। आता आपण भात टाकून देऊया शिजवलेला। आता फक्त आपल्याला अलगद हलवून घ्यायचं आहे, फक्त त्या भाज्यामध्ये मिक्स करायचा आहे आपल्याला भात। पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून देऊया। बघूया आपण भात शिजला की नाही आपला, मस्त त्यामध्ये भाज्यामध्ये चांगला झालेला आहे आपला भात शिजवून। चला तर आता सर्व करून घेते। अशा प्रकारे आपला भात तयार झालेला आहे।